विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचारांना दिशा देणारे आणि आउट ऑफ द बॉक्स क्षमता ओळखून विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करणारे आपल्या समितीचे आदरणीय कार्यकारी विश्वस्त माननीय तुषारजी रंजनकर सर यांना मी विनंती करतो की कृपया सरांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि समितीविषयी माहिती सांगावी. धन्यवाद मोहित, प्रतीक, साक्षी. अतिशय छान पद्धतीनं तुम्ही, साक्षीची कविता खूप आवडली सगळ्यांनाच. खूप छान पद्धतीनं तुम्ही सगळं हे, खरं तर हा सगळा प्रोग्रॅम उज्ज्वलता कॉन्फरन्स हा विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला आहे. ज्योतिताईंचा फक्त गायडन्स आहे, त्यांची खूप धावपळ होते मला जाणवतं आहे. आणि मगाशी विवेक सावंत सर तिथेच बसले. मी म्हटलं हो सर तुम्ही पुढे यायचं नाही, म्हणजे मला वाटलं माझ्या सेशनला मी पुढे येणार आहे. तसंच बहुतेक. आणि खरंच आजचा जो दिवस आहे सर, भरपूर सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत अनेक माजी विद्यार्थी येणार आहेत, अनेक विद्यार्थी प्रेझेंट करणार आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझ्या वेळेला मला जायचं आहे त्यामुळं थोडं यायला मुलांना उशीर झाला. आणि खूप मी आता बघतोय ज्योतिताईंनी प्रत्येक हॉस्टेलला जाऊन मुलांशी बोलल्या, कम्युनिकेट केलं आणि मुलंही खूप उत्सुक आहेत. पण आज सुरुवातीला हर्षल मोडे सर, प्रतापराव पवार सर म्हटलं अरे मुलं काही नाहीत, कार्यक्रम कोणासाठी आहे तर ही जी काही सुरुवात आहे, पण मला खात्री आहे सर की ज्या पद्धतीनं मुलं इन्व्हॉल्व होत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आणि आजचा जो दिवसभराचा हे बघितला त्या एंटरप्रेन्योरशिपमधले कार्यक्रम आहेत, मुलं स्वतः अनेक गोष्टी प्रेझेंट करणार आहेत सेकंड हाफमध्ये. सगळं पहिला हाफ आपला आहे नंतरचा सगळा कार्यक्रम हा त्यांचा आहे. पण विद्यार्थी येत आहेत आणि मला खात्री आहे की हा हॉल पुरणार नाही. आपण प्रेझेंटेशन पलीकडे चालू केलं आहे ना, तिकडं पण पलीकडच्या हॉलमध्ये सुद्धा आपण हे जर रिले करतो आहे आणि तो तिथे पण रेकॉर्ड, जे जागा भरल्यानंतर मुलं तिथे बसणार आहेत. त्यामुळे मुलांची मला निश्चित चिंता नाही. पण मुलं खरंच आत्ताची खूप व्यस्त आहेत, अनेक गोष्टींमध्ये व्यस्त आहेत. आम्हा सगळ्यांना जाणवतं. कॉलेजेसमध्ये पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतात. समिती एका वेगळ्या दिशेने पाऊल टाकते आणि मग समिती अनेक गोष्टी एक्सपेक्ट करते मुलांकडनं. मेनली मकरंद फडके सर विद्यार्थी विकास केंद्राची त्यांनी धुरा सांभाळली आहे. अमेरिकेमध्ये राहून 6 महिने राहून पुण्यामधलं विद्यार्थी विकास केंद्र सांभाळणं हे खरं मला अवघड वाटत होतं, पण तुकारामला खात्री होती की ते छान पद्धतीने होईल. आणि ज्योतिताईसुद्धा इथे राहून ग्राउंडवर विद्यार्थ्यांमध्ये खूप छान पद्धतीनं इन्व्हॉल्व होत आहेत. प्रचंड कष्ट त्या वेगवेगळ्या लेवलला घेत आहेत, हे मला चांगलं दिसतं आहे. खरं तर आजची 4थी उद्योजकता कॉन्फरन्स आहे आणि दिवसभराचा हा प्रोग्राम आहे सगळा. आणि मुलं खूप उत्साहाने यात सहभागी होतील याची मला खात्री आहे. आज आपल्याला जे प्रमुख गेस्ट या कार्यक्रमासाठी सगळे आलेले आहेत, खरं तर सत्यजित भांगे सर सोडले तर सगळे आपण एकमेकांना चांगले ओळखतो. सर तुम्ही पहिल्यांदा आलेलात, इंदापूरचे आहात, पण फर्स्ट टाईम ज्योतिताईंकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं मला कळालं. मला वाटतं तुकाराम तू भेटला होतास US मध्ये त्यांना, आणि मकरंद फडके सर पण भेटले होते. तर तुमच्यासाठी कदाचित हा सगळा भाग नवीन आहे. पण विवेक सावंत सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपले मी तर फर्ग्युसन कॉलेजला असल्यापासून माझे ते शिक्षक, तिथून ते MKCLची सुरुवात, 25 वर्ष सरांचा सहवास आहे. निर्मलाताईपर्यंत यांच्या आग्रहामुळे सर विश्वस्त झाले होते आणि सरांचं जे MKCLचं काम, म्हणजे खरा जो उद्योजकतेचा जो भाग आपण बघितलं ना, मी स्वतः जसं मी क्रेडिट देतो की मी समितीमुळे काही वेगळं काम करू शकलो, तेवढंच क्रेडिट MKCL आणि विवेक सावंत सरांना आहे. कारण जसं MKCL मी 92-93 साली इन्स्टिट्यूट चालू केली आणि MKCL 2000 साली आलं, तेव्हापासून सरांनी ज्या पद्धतीने मलाच एकट्याला नाही पण 5,500-6 हजार उद्योजक गावागावात त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि ते निर्माण करण्यासाठी मेन सेवाभाव, कशी सेवा दिली पाहिजे. आणि जी तू कविता आता केलीस ना साक्षी, सरांकडे माझं लक्ष होतं. तंत्रज्ञान ज्या पद्धतीनं प्रत्येक गावात पेनिट्रेट करणं, हे मोठं काम सरांच्या माध्यमातून झालं. आमच्यासारखे हजारो युवक सरांना इतकं, म्हणजे आजसुद्धा पुढच्या कॉन्फरन्समध्ये सरांना ऐकण्यात मी दरवेळेस उत्सुक असतो. मी मंत्रमुग्धच होतो. मी अनेक वेळा सरांना ऐकलं आहे, फोनवर पण तासनतास सरांच्या अनेक वेळा चर्चा केली. प्रत्येक वेळेस नवीन विषय आणि इतक्या सुबकतेने ते सर सांगतात, तर त्यांना ऐकायला आपण उत्सुक आहोत सगळेजण. प्रतापराव पवार सर तर आपल्या घरचेच आहेत, म्हणजे त्यांच्याविषयी काय बोलायचं. कारण 50 वर्ष एखादी व्यक्ती इतक्याच निस्पृहतेने, आणि केव्हाही फोन करा. मलाच आश्चर्य वाटतं की मला म्हटलं असं एकदाही घडलं नाही की सरांनी मी फोन केला आणि सरांनी उचलले नाही. आत्तापर्यंत मी 1000 वेळा तरी फोन सरांना केला असेल. कारण 12-13 वर्ष विश्वस्त आहे, आता 2-3 वर्ष कार्यकारी विश्वस्त म्हणून सरांच्या जवळ आहे. पण मला फार आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीनं सरांचा मी विद्यार्थी, आम्ही सगळेच म्हणजे बसलेले आम्ही सरांचे विद्यार्थी, पण ज्या पद्धतीनं ते आम्हाला सगळ्यांना हँडल करतात ना, आणि ही जी संपूर्ण समिती
सर अनेक संस्थांवरती आहेत. सकाळ त्यांचं प्रिय होतं, पण सरांचं सर्वात प्रिय कोण असेल सध्या तर विद्यार्थी सहाय्यक समिती आणि तिथले विद्यार्थी. म्हणजे ज्योतिताई तुम्ही जे आत्ता सांगितलं ना की सरांनी ऑलरेडी 5 कोटी पहिल्यांदा दिले, नंतर 2.5 कोटी दिले आणि आत्ता 1.5 कोटी केवळ एका विद्यार्थी. मागच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचे एक नोट त्यांना अमेरिकेवरून त्यांच्या मित्रांनी त्यांना पाठवली, तुषारमुळे मुलं काय काम करतायत सध्याची, मला अजून काही पैसे द्यायचे, आत्ता मी 1.5 कोटी देतो म्हटले तुम्हाला केवळ ह्या प्रोजेक्टसाठी. म्हणजे भरभरून अनेक गोष्टी, म्हणजे वेळ आणि कुठलाही, हा फक्त माझा अनुभव नाही आहे, मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा नाही, आत्ताचा आजी विद्यार्थीसुद्धा लेटेस्ट मुलगा पण त्यांना तेवढाच कनेक्टेड आहे. जेवढं ते मी जे काही बोलतो ते मनापासून ऐकतात, तेवढंच आत्ताच्या लेटेस्ट फर्स्ट इयरच्या मुलाचं पण तेवढ्याच तन्मयतेने ते ऐकतात आणि त्याच्यावरती विचार करून कार्य करण्याचा प्रयत्न करतात. ही खूप महानता आहे. या वयामध्ये सुद्धा या लेवलनी ते लक्ष देतात. त्यामुळे या सगळ्यांनाच आपल्याला ऐकायचं. त्यामुळे काही जास्त बोलणार नाही आहे, पण हर्षरजी मोरडे म्हणजे ज्या व्हॅल्यूजने ते आम्हाला कनेक्ट झाले, म्हणजे ते आमचेच आहेत असं आम्ही नेहमी, मी तर म्हणतो सर आम्हाला नाही आपल्याला करायचं आहे, आपण पुढे करणार आहोत. तर त्यामुळे ते त्या पद्धतीने कनेक्ट झालेले आहेत. आणि आम्हा सर्वांना, म्हणजे आम्ही माजी विद्यार्थी ज्यावेळेस काम करतो, मला एक नाव निश्चित, जसं अच्युत रापटे सरांनी संस्था स्थापन केली आणि खरंच एक वेगळा रूप, हे खरं तर आम्ही सगळे देशसेवा म्हणून सगळे कार्यकर्ते करतो. आम्ही तर माजी विद्यार्थी, आमची जबाबदारी, आम्ही केलंच पाहिजे, कारण या संस्थांमुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. पण आत्ताचे निस्पृह कार्यकर्ते पण अनेक जण आहेत की ज्यांचा असं संस्थेशी काही संबंध नाही. मग सुप्रियाताई असतील, अमृते असतील, हे सगळे अनेक जण, आता अनेकांची नावं मी घेऊ शकत नाही मी आत्ताच्या, पण सगळ्यांचं त्या तन्मयतेने ते काम करतं. म्हणजे आता समितीचं जे रूप बदलतं आहे ना, याच्यामध्ये 2-3 गोष्टी, एक तर इथं कलेक्टिव्ह विजडम आहे, कलेक्टिव्ह लिडरशिप आहे आणि एकमेकांना आम्ही इतक्या छान पद्धतीने समजून घेतो. गेल्या 5-10 वर्षात समिती ज्या पद्धतीनं पुढं चालली आहे, म्हणजे रमाकांत तांबोळी सरांचं नाव आम्हाला नेहमी आठवतं आणि रमाकांत तांबोळी सर हे नगरचे, त्यामुळे नगरमध्ये आम्ही पहिलं आता एक मुलींचं हॉस्टेल चालू केलं आणि 26 जानेवारीला आता मुलांच्या हॉस्टेलचं आपण ओपनिंग करतो आहे. सर पुढचं गाव नाशिक आहे सर, तुमचं जन्मगाव, तेव्हा तुमची पवार सरांची इच्छा आहे, त्यामुळे सरांची मदत आम्ही नाशिकला निश्चित घेणार आहोत. आणि हर्षल मोरडे सर आम्हाला मुंबईत मदत करणार आहेत. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी लवकरात लवकर आपण आपली पुढचं पाऊल टाकणार आहोत, याची मला पूर्ण खात्री आहे. खरं तर या सगळ्या प्रवासामध्ये, म्हणजे आम्ही सर्व माजी विद्यार्थी आहोत, रमाकांत तांबोळी सर आम्हाला नेहमी आठवतात आणि रमाकांत तांबोळी सरांना समितीत सेकंड टर्ममध्ये सेट करणं, विश्वस्त करणं, म्हणजे आमच्याकडे तुकाराम गायकवाड हे व्यक्तिमत्व सगळे मान्य करतील असं आहेत की कोणाला कुठे सेट करायचं, कोणाला कुठे बसवायचं आणि त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं हे अतिशय चांगलं जमतं. म्हणजे कॉर्पोरेटमधले आहेत ते. एकतर मी ग्रामीण भागातला आहे, मग ग्रामीण भागात मी 30-35 वर्ष होतो. तुकाराम हा पूर्ण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यामुळे जी प्रगती चालू आहे. प्रकाश आपटे सर तुमच्याकडे पण भरपूर मोठी जबाबदारी येणार आहे. तुकारामनी उगाच निवडलेलं नाही आहे तुम्हाला. तर सगळ्यांचंच मला काय म्हणायचं, प्रतापराव पवार सरांच्या माध्यमातून आणि आम्ही जे एकत्रित आम्ही सगळे विद्यार्थी आहोत सरांचे आणि इतक्या सहजतेने सर आम्हाला उपलब्ध होतात. आमचा फायनान्स पण तेवढाच बळकट आहे. म्हणजे नामजोशी सर आत्ता येत नाही आहेत, पण इतकी बारीक नजर आहे. हार्टचं ऑपरेशन झालं असलं तरी सेकंड इयरला हे सांगतात, तुषार हे आलं आहे, हे बदल, हे लक्ष दे. अमृते सर सध्या खजिनदार म्हणून काम करत आहेत. या सगळ्यांमुळे मला बोलायला जास्त मोह यासाठी होतो आहे की सगळ्यांना मला हे सांगायचं आहे त्यानिमित्ताने. सत्यजित हांगे सर तुम्हाला आता छान पद्धतीने जॉईन व्हायचं आहे आम्हाला. तुम्ही क्वालिटी आणि अनेक गोष्टी, कारण आमच्याकडे एखादी व्यक्ती आली की ती जोडली जाते आणि खूप छान पद्धतीने समितीला कनेक्ट होते. कारण समितीमध्ये सर्वात महत्त्वाचं व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आहे, कॅरेक्टर बिल्डिंग आहे. आमचे विद्यार्थी मला पण माजी तांबोळी सर नेहमी म्हणायचे की माझी विद्यार्थ्यांची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही आणि ती खरंच आत्ता जाणवते आम्हाला की आम्ही आम्हालाही कळत नव्हतं की आम्ही खरंच काम करू शकू का ह्या पद्धतीनं. इतक्या, कारण 12-13 वर्षापूर्वी मला 15 वर्षापूर्वी तू कारण तुला विश्वास म्हणजे मी काय विश्वास तुम्हाला एवढ्या लवकर, पण ते तांबोळी सरांनी ओळखलं होतं आणि मग एक एक करत आमच्यावर जबाबदाऱ्या देत आणि हे पॅटर्न बदलायचं आहे. पुढचे विद्यार्थी, तुम्ही जे पाठीमागं बसलेले विद्यार्थी आहात, तुम्हाला आमच्या खुर्च्या घ्यायच्या आहेत पुढे जाऊन. या पद्धतीनं हा प्रवास अतिशय, म्हणजे पवार सर तुम्हाला जी चिंता आहे की पुढे तुषार ह्या पद्धतीने होणार का, तर आम्हा सगळ्यांना खात्री आहे आपल्या व्हॅल्यूज चांगल्या आहेत, कॅरेक्टर बिल्डिंग आपलं आहे, आपली समिती एका वेगळ्या पद्धतीनं देशभर काम करेल, एक दिशादर्शक काम करेल याची मला खात्री आहे. सर्व विद्यार्थ्यांना या उद्योजक कॉन्फरन्ससाठी शुभेच्छा देतो आणि माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद.
नक्कीच सर. प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या समितीने गगन भरारी घ्यावी यासाठी अहोरात्र धडपडत असतो आणि आम्ही विद्यार्थी देखील ही गगन भरारी घेण्यासाठी आमच्या प्रतीने काय काय कलागुणांना तुम्ही आमच्या कलागुणांना वाव देता, परंतु त्यासाठी आम्ही काय काय करायला हवं हे नक्कीच आम्ही आत्मसात करू.